पुढीलपैकी कोणते संच रिक्त आहेत ते सकारण लिहा. चला आता बघूया प्रश्न काय आहे. संच ए बरोबर स्मॉल ए असा आहे की ए ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. आता बघा, शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आपल्याला लिहायचं. ठीक आहे, प्रश्नामध्ये लिहूया. ए असा आहे की ती शून्यापेक्षा लहान आहे, त्याच्यामुळे सिम्बॉलमध्ये आपण कसं लिहिणार, ए हा लहान आहे शून्यापेक्षा, कारण त्यांनी इथं सांगितलं शून्यापेक्षा लहान. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण लिहिलं ए हा लहान आहे शून्यापेक्षा. नैसर्गिक संख्यांची सुरुवात 1 पासून होते. बरोबर. व प्रश्नामध्ये सांगितले आहे की ए ही नैसर्गिक संख्या आहे. आता त्याने आपण कसं लिहिलं आहे, म्हणजे त्यांनी सांगितलेल्या प्रश्नानुसार ए हा लहान आहे शून्यापेक्षा. बरोबर. आणि त्यांनी विचारलं की, आणि प्रश्नामध्ये त्यांनी सांगितलं आहे की ए ही नैसर्गिक संख्या आहे. बरोबर. म्हणजेच याचा अर्थ काय होणार, तर ए हा आपला रिक्त संच आहे. ठीक आहे, शून्यापेक्षा पण लहान आहे आणि नैसर्गिक संख्या तर ही कमीत कमी एक ही असलीच पाहिजे. बरोबर. त्याच्यामुळे आपला हा जो संच आहे तो काय येणार, तो आपला संच हा रिक्त संच आहे. म्हणजे हा महिरपी कंस आपण एमटी या ठिकाणी ठेवायचं. बरोबर. म्हणून संच ए हा रिक्त संच आहे. त्यानंतर बघूया दुसरा प्रश्न बघूया. बी बरोबर एक्स असा आहे, एक्स वर्ग बरोबर 0. आता बघूया, एक्स वर्ग बरोबर त्यांनी 0 सांगितलं. ठीक आहे, मग आता आपल्याला ए या ठिकाणी वर्ग आहे, मग आता आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतली पाहिजेत. बरोबर. आता दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेतल्यानंतर काय होईल बघा, एक्स राहील आणि ह्याचा जरी आपण वर्गमूळ घेतला तर किती येतं, 0चं वर्गमूळ घेतलं तर ते किती येणार, 0च येणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी एक्स बरोबर काय येईल, तर ते 0च राहील. त्याच्यामुळे संच बी बरोबर काय आहे, तर 0 आहे. आता बघा, म्हणून संच बी हा रिक्त संच नाही. आता बघा या ठिकाणी संच बी म्हणजे किती व्हॅल्यू आहे, 0 आहे. ठीक आहे, 0 आहे म्हणजे याच्यामध्ये रिक्तच आहे असं काही नाही, तर तो 0 आहे. बरोबर. त्याच्यामुळे आपण रिक्त संच नाही आहे, त्याच्यामुळे कमीत कमी ह्याच्यामध्ये 0 तर आहेच. बरोबर. ठीक आहे, त्याच्यामुळे हा संच कोणता येईल, तर हा संच, हा जो बी संच आहे तो रिक्त संच नाही. ठीक आहे, रिक्त संच कसा येईल, त्याच्यामध्ये पूर्णपणे संख्या ही कोणतीच संख्या नसली पाहिजे. ठीक आहे, तर तो रिक्त संच येतो. पण याच्यामध्ये कमीत कमी 0 आहे, त्याच्यामुळे हा संच जो आहे तो रिक्त संच नाही. तिसरा बघूया. सी असा आहे की संच सी बरोबर एक्स असा आहे की 5x - 2 बरोबर 0. आणि एक्स जो आहे तो कॅपिटल म्हणजेच नॅचरल नंबरचा तो एक घटक आहे. बरोबर. आता आपण हे सोडून घेऊया, पाठीमागं सोडवले तसंच. 5x - 2 बरोबर 0. 5x बरोबर -2 आहेत, या ठिकाणी गेलं तर तो +2 होणार. इथे 0 आहे, 0चा काही फरक पडत नाही, 0 आपण लिहायचंच नाही. मग